आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अनुपम खेर यांच्यावर आरोप आहे की हे स्वप्न विकतात. अनुपमजी, तुम्ही लोकांना मोठमोठी स्वप्न दाखवता, परंतु जर तुमचं बालपण पाहिलं तर तुम्ही तर फेल्युअरचं दुकानच होतात. तुमच्या त्या दुकानामध्ये सगळं सामान होतं. अभ्यासामध्ये चांगले नव्हतात, खेळामध्ये चांगले नव्हतात, चेहरा हिरो बनण्यासारखा नव्हता. रजतजी, ही गोष्ट तर तुम्ही खरी बोललात की माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत 38% पेक्षा जास्त कधी मार्क्स नाही आले. चला, आज छोटासा गेम खेळतो तुमच्या या जनतेबरोबर. तुमच्यामध्ये 60% पेक्षा जास्त किती लोकांचे मार्क आले आहेत? ऑलमोस्ट 100%. अच्छा, 70% पेक्षा जास्त, 80 पेक्षा जास्त. तरी सुद्धा तुम्ही जनतेमध्ये बसले आणि मी इथे बसलोय. मी अभ्यासामध्ये खूप वाईट होतो, तर मी काय करायचो, रिपोर्ट कार्ड घरच्यांकडून साईन करून आणायचे असतात ना, तुम्ही घेऊन जाता ना आता सुद्धा, तर मी बाबांना बघायचो जेव्हा ते घाईत असायचे तेव्हा मी त्यांच्याकडून ते रिपोर्ट कार्ड साईन करून घ्यायचो. तर एक दिवस मी 9th स्टँडर्डमध्ये होतो तर मी घाईमध्ये त्यांना ते जायला लागले. मग मी त्यांना आठवलं की त्यांच्या दुकानाची चावी राहिली आहे, तर त्यांना थोडा वेळ मिळाला माझं रिपोर्ट कार्ड वाचण्यासाठी. तर ते म्हणाले की बाळा, तू आपल्या क्लासमध्ये 59th आला आहेस? मी म्हणलं हो बाबा. म्हणाले स्टुडंट्स किती आहेत? मी म्हणालो 60. मग मला वाटलं की ओरडा मिळेल, काहीतरी बोलतील. तर ते म्हणाले की बाळ, एक गोष्ट तर आहे, जो आपल्या क्लासमध्ये फर्स्ट येतो ना, मग खेळामध्ये असो किंवा अभ्यासामध्ये, त्याला कायमच टेन्शन असतं की मला फर्स्ट यायचंय. जर तो सेकंड सुद्धा आला तर त्याला वाटतं की माझं डिमोशन झालंय. परंतु जो 59th येतो तो 40th येऊ शकतो, 36th येऊ शकतो, 24th येऊ शकतो. एक काम कर, पुढच्या वेळी 40th ये. मग त्यांनी एक खूप कमालीची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की लक्षात ठेव, फेलियर इज अन इव्हेंट, नेव्हर अ पर्सन. इव्हेंट फेल होतो, माणूस फेल नाही होत. मी खेळण्यात वगैरे सुद्धा अजिबात चांगला नव्हतो. इनफॅक्ट एक दिवस मी 8th स्टँडर्डमध्ये माझ्या स्कूलच्या ग्राउंडमध्ये पळत होतो, तर माझे पीटी टीचर मला म्हणाले की तू थांब जरा, एकटा पळशील तरी सुद्धा सेकंड येशील. आम्ही गरीब कुटुंबातून येतो आणि गरीब कुटुंबामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही असते की तुम्ही स्वप्न बघू शकता, कारण तुम्हाला वाटतं की एक दिवस आयुष्य चांगलं असेल. आम्ही 14 लोक होतो आणि एका छोट्या खोलीमध्ये, आय थिंक या कटघऱ्यापेक्षा थोडंसं इथपर्यंत होतं. एक खोली होती, एक वरांडा होता, एक किचन होतं, 14 लोक. परंतु आम्ही खूप आनंदी असायचो. तर एक दिवस मी आजोबांना विचारलं, मी म्हणलं आजोबा, आपण इतके गरीब आहोत, आपण इतके आनंदी का आहोत? त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणाले होते की बाळा, माणूस जेव्हा खूप गरीब असतो, सगळ्यात स्वस्त गोष्ट आनंद असते. तर माझ्या मनातून ती भीती निघून गेली. आमच्या इथे 4 सिनेमागृह होते. जे शाही सिनेमा, रिगल सिनेमा, रिवोली सिनेमा आणि रेड सिनेमा शिमलामध्ये. आणि शाही सिनेमामध्ये 4 आण्यामध्ये तिकीट मिळायचं, जे सगळ्यात स्वस्त होतं. ते तिथे जेव्हा मी जायचो सिनेमा बघायला, आणि मला वाटायचं हे जे जग आहे ते कमालीचं जग आहे. ते मला ट्रान्सपोर्ट करायचं त्या स्वप्नांच्या जगामध्ये. पण स्वप्न बघण्यासाठी आणि सिनेमामध्ये जाण्याचं स्वप्न बघण्यासाठी काहीतरी असायला हवं. तुम्ही कसा चेहरा घेऊन मुंबईला गेला होतात, मला लोकांना दाखवायचंय. तुम्ही बघा जरा, हा 1981चा फोटो आहे. आता असा चेहरा, अशी बॉडी घेऊन तुम्ही ऍक्टर बनायला निघालात. हो, हे तर यामध्ये तर मी चोर वाटतोय. असं वाटतंय की हा चोरी करून पळालाय. मला नव्हतं वाटत की मी वाईट दिसतो. माणसाला स्वतःला कधी वाटतच नसतं की वाईट दिसतो, कारण आई जी असते ती नेहमी म्हणते की बाळा, तू किती चांगला आहेस, तू किती सुंदर आहेस. हो ना. तर आणि दुसरी गोष्ट, मी ऍक्टर बनलो ट्रेनिंग करून. मी 4 वर्षांची ट्रेनिंग केली होती आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलं जात होतं की तुम्ही जर ऍक्टर चांगले असाल तर तुम्हाला काम मिळेल. ती गोष्ट वेगळी आहे की जेव्हा हा तर तुम्हाला खूप डिग्निफाईड बॉल्ड लुक वाटत असेल. हा बॉल्ड लुक नाहीये, हा शेव्ड लुक आहे. आणि जेव्हा तुमचे केस निघतात, अर्धे इथून निघतात, जसे भाऊ बसले तिथे, अर्धे इथून निघतात, अशा परिस्थितीमध्ये मी ड्रामा स्कूलचं गोल्ड मेडल घेऊन
गोल्ड मेडलिस्ट होतो मी. 3 जून 1981ला मी मुंबईत पोहोचलो होतो. तर मला वाटायचं की माझ्याकडे गोल्ड मेडल आहे, मला काम तर देतील. परंतु जेव्हा मी जायचो लोकांकडे काम मागायला, ते म्हणायचे, केस तर नाही आहेत तुम्हाला, कामं कसं देणार? तुम्ही तर गोल्ड मेडलिस्ट आहात. अच्छा, तुम्ही NFDC मधून आहात, NDPC मधून आहात, NSD कोणाला माहीत नव्हतं. परंतु त्रास सुद्धा व्हायचा. काही लोक म्हणायचे की तुम्ही काम करा, तुम्ही रायटर बना, तुम्ही असिस्टंट बना, केस नाही आहेत तुम्हाला. केस खूप इम्पॉर्टंट होते. तुम्ही गोल्ड मेडल दाखवायचा, ते केस बघायचे. करेक्ट एकदम. मी खूप प्रयत्न केला आहे केस उगवण्याचा. अच्छा. मी ते रिठामध्ये दही टाकून मी जमिनीच्या आत ठेवलं आहे. आणखी एक प्रकार मी केला होता. मला कोणीतरी म्हणालं होतं की जर तुम्ही उंटाची सुसू लावाल हे खरंय, तर मी जुहू बीचवर जायचो. मला काय माहित की उंट 3-4 दिवस घेतो सुसू करायला. ही फॅक्ट आहे, यात काहीच एक्झॅजरेशन नाहीये. तर मी प्रत्येक वेळी उंटाच्या मागे चालत राहायचो, एक प्लास्टिक घेऊन. मग हे नव्हतं मला माहित की उंट जेव्हा करतो तेव्हा पाऊस पडतो. परंतु काहीच नाही झालं. ते तिबेटियन हे लावलं, काहीच नाही झालं. मग असं असून सुद्धा माझे केस नसल्यामुळेच मला भट साहेबांना मी सारांशसाठी भेटलो. त्यामुळे जे नसतं ते नक्कीच असतं. मी ऐकलंय की जेव्हा तुम्ही ऑडिशन द्यायला जायचात तेव्हा आपल्या काकांची नक्कल करायचा. ते काका जे प्रत्येक गोष्टीमध्ये फेल व्हायचे. माझे काका होते द्वारकानाथजी. ते 8वी मध्ये 7 वेळा फेल झाले होते. मग 7व्या वेळी त्यांना प्रिन्सिपलने इयत्ता 9वी मध्ये कंपॅशनेट ग्राउंडवर प्रमोट केलं होतं, कारण क्लासच्या नंतरची मुलं त्यांना अंकल म्हणायला लागली. इनफॅक्ट हा किस्सा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये एक सीन आहे जिथे शाहरुख खानला मी म्हणतो की बाळा, आम्ही तर सगळे इंडियामध्ये फेल झालो होतो, तू तर लंडनमध्ये फेल होऊन दाखवलं. तर जेव्हा मी सेटवर गेलो लंडनमध्ये, तर तिथे जे फोटो लागले होते, मी म्हणालो, यशजी, मी माझ्या खऱ्या नातेवाईकांचे फोटो लावू शकतो का इथे? कारण त्या सगळ्यांचं क्वालिफिकेशन असंच आहे जसं तुम्ही इथे लावलंय. ते म्हणाले, मला काय फरक पडतोय, हो लावून टाक. तर मग जेव्हा सीन सुरू झाला तर मी म्हणालो, द्वारकानाथजी आहेत 7वी मध्ये 8 वेळा फेल झाले आहेत, हे ब्रिजनाथजी आहेत हे 9वी मध्ये 8 वेळा फेल झाले आहेत, हे तर दुसरे मोहनलालजी आहेत ते सुद्धा खूप फेल झाले आहेत. मग जेव्हा फिल्म रिलीज होणार होती तेव्हा मला रिअलाइज झालं की मी मेलो आता, मी सगळ्या नातेवाईकांचा अपमान केला आहे. तर मी काय करू? तर मी सगळ्यांना पत्र लिहिलं की काका सॉरी, मला माफ करा, मी तुमचं नाव घेतलं आहे, प्लीज प्लीज सॉरी, मला माफ करा. जेव्हा सिनेमा रिलीज झाला सगळ्यांनी मला चिठ्ठी लिहिली, थँक्यू यार बाळा, तू मला फेमस करून टाकलंस. जेव्हा तुम्ही यशस्वी झालात, स्टार बनलात, तेव्हा तुमचे वडील तुमचे सिनेमे बघायचे, त्यांना आवडत होते का ते? माझे वडील माझे सगळ्यात मोठे फॅन होते. सगळ्यात मोठे फॅन होते. माझे वडील माझा सगळ्यात वाईट सिनेमा बघून असे बसून राहायचे, जसं म्हणायचे क्या बात है बाळा, काय कमाल आहे. फ्लाईटमध्ये इतके जात नव्हते, त्यांना फ्लाईटमध्ये जायला आवडायचं नाही, तर ते ट्रेनने जायचे. आणि ट्रेनमध्ये सांगत असतील आपल्या कंपार्टमेंटमध्ये लोकांना की अनुपम खेर माझा मुलगा आहे, तर ते म्हणायचे ट्रेनमध्ये का जात आहे? एक सायकोलॉजिकल फिलिंग असते लोकांची. तर मला रात्री 2-2:30 वाजता फोन यायचा बाबांचा, यार हे बिट्टू, माझं घरचं नाव बिट्टू आहे, यार हे बिट्टू माझ्याबरोबर मल्होत्रा साहेब बसले आहेत, यांचा विश्वासच बसत नाही की तू माझा मुलगा आहेस, तू बोल एकदा. काय मी बोलू? आता बोलू? हॅलो बाबा. हॅलो, कोण बोलतंय? मी म्हणलं अनुपम खेर. आम्हाला कसं कळणार? डायलॉग ऐकव. रात्रीच्या 2:30 वाजता. मैं राणा विश्व प्रताप सिंह, डॉक्टर डैंग डॉक्टर डैंग को आज पहली बार किसी ने थप्पड़ मारा है. इस थप्पड़ की गूंज सुनी तूने? अब जब तक तुम जिंदा रहोगे इस गूंज की गूंज तुम्हें सुनाई देगी. ठीक आहे, हो आता कळलं तुम्ही अनुपम खेरच आहात. माझ्या वडिलांकडे एक पेटी होती. त्या पेटीमध्ये कुणालाच परवानगी नव्हती की ती पेटी कोणी बघावी. ते एक टीनची पेटी असायची ना त्या जुन्या काळात. तर ते माझी आई विचारायची की यामध्ये काय? नाही 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 नाही, तिला नाही सांगायचं. मग जेव्हा त्यांचा मृत्यू झाला 10 फेब्रुवारी 2012ला, तेव्हा मी डिसाईड केलं की या पेटीचं करायचं काय. तर माझी आई म्हणाली की नाही, मला बघायचंय की यामध्ये ठेवत काय होते. तर आम्ही ती पेटी उघडली आणि त्या पेटीमध्ये माझे सगळे प्रेस कटिंग्स,
वृत्तपत्रांची, मॅगझिनची, माझे कार्ड्स, माझ्या छोट्या ट्रॉफीचे फोटोग्राफ्स ते ठेवले होते त्यामध्ये. आणि ते वाईटातल्या वाईट रिव्ह्यूला सुद्धा अंडरलाईन करायचे की अनुपम खेर, जिथे नाव असायचं तिथे अंडरलाईन करायचे. तर हे होतं माझ्या आईवडिलांचं प्रेम माझ्यासाठी. मी काय बोलू आणखी. मग जाण्याच्या आधी काही सांगून गेले तुम्हाला? माझे वडील अनफॉर्च्युनेटली त्यांना एक विचित्र आजार झाला की त्यांना ही स्टार्व्ड टू डेथ, भुकेलेले गेले ते. त्यांना काही असं फिलिंग आलं की त्यांना अन्न जे होतं ते माती वाटायचं आणि पाणी जे होतं ते ॲसिड असं. तर ते खायचे नाहीत, त्यांना खायला द्यायचे तर ते फेकून द्यायचे. तर खूप कमकुवत झाले होते. तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि वाट बघा जेव्हा यांच्या जाण्याची वेळ येईल. तर मी माझ्या भावाला सांगत राहायचो की भावा, जर यांना काही मला सांगायचं असेल तर मला बोलवून घे. तर मी डेव्हिड धवन साहेबांच्या मुलांच्या लग्नाला, रोहितच्या लग्नाला गोव्याला गेलो. तर माझ्या भावाचा फोन आला की काहीतरी बोलायचं आहे. तर मी सरळ फ्लाईट घेऊन परत आलो. तर ते झोपलेले होते, खूपच कमकुवत होते, बारीक होते आणि असा छातीवर त्यांच्या एक पेपर होता आणि पेपरवर एक पेनसुद्धा होतं बरोबर. तर त्यांनी बोलू शकत नव्हते, हिंमत नव्हती आणि त्यांनी असं पेपरवर काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मला असं अत्यंत विशिष्ट पद्धतीने बघत होते आणि खूप वेळापर्यंत लिहित राहिले. 10-15 मिनिटं वाटतं लिहित राहिले आणि मग त्यांनी तो कागद म्हणाले काढून घ्या आणि आता मला बघत आहे की मी जे लिहिले त्याचं उत्तर दे. तर जेव्हा मी तो कागद बघितला तर त्यावर शब्द नव्हते, केवळ लाईन्स होत्या. त्यांच्यात ताकद इतकी नव्हती की ते शब्द बनवू शकतील. तर मला वाटलं आता मी काय उत्तर देऊ, यांना तर काहीतरी विचारायचं आहे. तर मी खूप जनरल उत्तर दिलं की मी म्हणालो, हो बाबा, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, काही हरकत नाही, आपण एकदम. तर ते थोडे निराश झाले. त्यांनी मला असं आपल्या जवळ बोलवलं आणि माझा कान मी जेव्हा त्यांच्या चेहऱ्यापाशी नेला तर जो व्यक्ती पुढील 20 मिनिटांमध्ये जाणार होता त्यांचे लास्ट जे 2 शब्द होते माझ्या कानामध्ये, लिव्ह लाईफ, लिव्ह लाईफ, हे होते. जो व्यक्ती इन अनदर 20 minutes इज गोइंग टू डाय. लास्ट वर्ड्स टू हिज सन वर, बाळा, लिव्ह लाईफ. त्याहून अधिक कुणी मला काय धडा दिला असता आणि यापेक्षा अधिक कुठला मुलगा काय करून दाखवू शकतो. म्हणून मी प्रत्येक क्षण जगून दाखवतो. तुमच्या या भावना मी समजू शकतो. वडिलांच्या आठवणीने काय वेदना, काय त्रास म्हणजे होते. जाण्याच्या आधी इतका मोठा धडा दिला मला. माझे डोळे यामुळे नाही भरून येत की ऑफकोर्स वडिलांच्या जाण्याचं, आईच्या जाण्याचं, कुणाच्याही जाण्याचं दुःख होतंच. बट ते सामान्य मनुष्य होते. ते काही एक्स्ट्रा, माझे आजोबा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. ते खूप मोठे स्कॉलर होते, योगा टीचर होते. महाभारत, रामायण त्यांच्याकडून आम्ही शिकलो होतो. माझे वडील क्लार्क होते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. परंतु त्यांनी जो धडा ते देऊन गेले तुम्हाला, तुम्ही तर ते जगलात. तुमच्यापेक्षा जास्त मी बघतो तुमची आई आजकाल जगते. ते हो स्टार बनल्यात आता, खूप मोठी. माझ्यापेक्षा तर जास्त पॉप्युलर आहे माझी आई, दुलारी रॉक्स. त्यामुळे असं झालं की जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या आईवडिलांचे लग्नाला 59 वर्ष होती. दे वर मॅरिड टू इच अदर फॉर 59 years. आणि मला वाटलं की आता जेव्हा कोणी गमावतो कोणाला, आपल्या पतीला किंवा पत्नीला, तेव्हा तो केवळ आपला पती किंवा पत्नी नाही गमावत, तो एक मित्र गमावतो, एक पार्टनर गमावतो, एक सवय गमावतो. मी विचार केला आता माझी आई किती वर्ष, कशी राहील माझी आई माझ्या वडिलांशिवाय. तर मग मी माझ्या आईबरोबर व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. असंच एक दिवस बसलो होतो तर म्हणालो चल काहीतरी बोल. तर ती मला म्हणाली, मूर्खासारखं बोलू नकोस, एक झापड देईन. तर लोकांना ते चांगलं वाटलं की अनुपम खेरला सुद्धा असं कोणीतरी बोलणार आहे. तर ते पॉप्युलर होत गेलं कारण लोकांनी आपल्या आईला त्या व्हिडिओजमध्ये बघितलं. आणि आता ती मला म्हणते की मी भाजी घ्यायला जाते, मंदिरात जाते, मास्क असून सुद्धा लोक ओळखतात मला, माझ्याबरोबर फोटोज काढायला लागतात. तू काय करतोस, असं का टाकतोस माझे फोटोज. बट त्याने 1% किंवा 2% तरी लोकांना फरक तरी पडला की आई वडील जे आहेत ते घरातील फर्निचरचा भाग नाहीयेत. ते आता सगळेजण आपल्या आईचे रील्स बनवत आहेत. हो, सगळेजण, नक्कीच सगळेजण आपल्या आईचे रील्स बनवत आहेत. तर माझी चांगली गोष्ट आहे जर असं असेल, कारण
आणि त्या सगळ्या गोष्टी सांगतात. तुमची आई, मी पाहिलं की ह्याने लहानपणी चांदीचं नाणं गिळलं होतं तेव्हा मग कसं काढलं त्याला ते. हो. तुम्ही कुठून रिसर्च करताय या सगळ्या गोष्टी? हा? आता हे नाही सांगणार असं तुम्ही कसं मला. सांगणार ते? नाही, मी माझ्या एकदा स्कूलमध्ये एक कोणीतरी आले होते महानुभाव, तर त्यांनी टीचरने सांगितलं होतं की उद्या सगळ्यांनी आपल्या घरातून पीठ वगैरे, डाळ, भात वगैरे असं काही घेऊन या. तर माझ्या वडिलांनी मला 5 पैसे दिले होते. तर जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो तर पाहिलं की खूप सारे जण काहीच देत नाहीयेत त्या माणसाला आणि टीचर काही बोलतच नाहीये. तर मला वाटलं की हे 5 पैसे तरी मी का देऊ? हां? तर मी 5 पैसे ठेवून घेतले. 5 पैसे मी 2 पैशाचं मी चूर्ण घेतलं आणि 3 पैशाचं नाणं मी दप्तरात ठेवलं. संध्याकाळी मी जेव्हा घरी गेलो, तेव्हा मी विसरलो की 3 पैशाचं नाणं इथे आहे, तर रबर मिळत नव्हतं. तर आईने असं झटकलं तर पाहिलं 3 पैसे निघाले. म्हणाली, "हे कुठून आले?" मी म्हणालो, "हॅ? हे कुठून आले? हे कसे?" म्हणाली, "खोटं नको बोलूस, खरं सांग." मी म्हणालो, "असं आहे, साधूजींचे पैसे आणि त्याचे जे आले होते, तर बाकीच्यांनी नाही दिले, तर मी पण नाही दिले." तर त्यांनी मला नागडं केलं आणि बाहेरून कुजरी असायची जी लावली की मग चटके बसायचे. ती लावली आणि घरातून बाहेर काढलं. पण तो एक लेसन होता आणि ज्यामुळे मी खूप कमी खोटं बोललो आहे लाईफमध्ये. कारण आईची जी कुजरी मला कायमच लक्षात राहायची. आठवण येते. आज देखील तितक्याच कठोर आहेत जशा त्या आधी होत्या? नाही. आज ती रोज सकाळी 8 वाजता मला फोन करते. "तू ठीक आहेस ना?" "हो आई, ठीक आहे." "फर्स्ट क्लास का नाही म्हणतोस?" "कधीतरी म्हणालो होतो मी फर्स्ट क्लास आहे." हा. "कसा आहेस? फर्स्ट क्लास आहे." "तर ठीक आहे का म्हणतोयस? फर्स्ट क्लास का नाही?" आज सुद्धा म्हणाली. आज सुद्धा सकाळी 8 वाजता फोन करून म्हणाली, मी सांगितलं की तुमच्या शोसाठी जाणार आहे, तर खूप खुश झाली. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिला वाटतं की आता प्रगती होत आहे, पुन्हा एकदा शोवर जातो म्हणून. सिरियसली, तुमचा शो मापदंड आहे प्रगतीचा. मी तुमचा शो आधी 15 वर्षांपूर्वी केला होता. तर तिला वाटलं माझं 15 वर्ष काहीच झालं नाहीये. मला वाटतं की आई वडील जे आहेत ते तुमच्यावर सेल्फलेसली खूप प्रेम करतात. जसं तुम्ही तुमच्या आईबद्दल बोललात, माझं हे सौभाग्य आहे या देशामध्ये ज्या माता आहेत, आजी, नानी, आजोबा, नाना, जे त्या जनरेशनचे लोक आहेत, त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालंय. हो. आणि आपकी अदालत जर इतका मोठा शो बनलाय तर तो त्या लोकांमुळे अगदी बनलाय. बरोबर बोलत आहात तुम्ही. अगदी बरोबर बोलताय. ऑफकोर्स. जनतेमधून काही प्रश्न घेऊ शकतो आपण? सर, माझा प्रश्न हा आहे की आजकाल तुमच्या बॉडी बिल्डिंगचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. तर काय 70 वर्षांच्या वयामध्ये सुद्धा बॉडी बनवली जाऊ शकते? त्यांना शंका आहे की बनवली जात आहे की केवळ व्हिडिओच बनवत आहेत. नाही. मी आता इथे कपडे नाही काढू शकत. मला वाटायचं की नेहमी मला ॲक्टिंग विषयी विचारतील, केसांविषयी विचारतील, जुन्या फोटोज विषयी विचारतील. बट मला वाटायचं की कुणीतरी माझ्या बॉडीबद्दल सुद्धा विचारायला हवं. केवळ बॉडी तर साहजिकच आहे. सलमान साहेब आहेत, अक्षय कुमार आहेत, ते माझ्या मागे लागायचे की यार तुम्ही करा, तुम्ही इतके चांगले ॲक्टर आहात, करा तुम्ही. तर मी आता डाएट सुद्धा व्यवस्थितपणे करतो आणि मी वर्कआउट सुद्धा करतो, योगा सुद्धा करतो. म्हणजे आपकी अदालतमध्ये मला असा प्रश्न विचारला जावा. तुम्हाला तर स्विमिंग सुद्धा येत नव्हतं. लास्ट इयर मला एक अशी फिल्म मिळाली, विजय 69, ज्यामध्ये मी ट्रायथॉलॉन लढत आहे. ट्रायथॉलॉनचा अर्थ आहे की तुम्हाला काही किलोमीटर पोहायचं असतं, काही सायकलिंग असतं आणि काही पळायचं असतं. मला पोहायला येत नव्हतं. मला पाण्यामध्ये भीती वाटायची. मग मला वाटलं की मी असं काय अशी फिल्म करू शकतो? तर मी 68व्या वर्षी पोहायला शिकलो आणि मी त्या सिनेमामध्ये जितके काही पोहायचे सीन आहेत, मी स्वतः केलेत. तर माणूस काही करू शकतो. ओशोची खूप चांगली एक म्हण आहे, आचार्य रजनीशची. इफ यू ट्राय यू रिस्क फेलियर, इफ यू डोंट यू एन्श्योर इट. आपण आपली हे बघा, जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये येतात आजकाल मी बघतो, त्यांना सगळं काही यायला हवं. त्यांची बॉडी सुद्धा चांगली असली पाहिजे, त्यांना घोडेस्वारी सुद्धा यायला पाहिजे, त्यांना ऍक्टिंग सुद्धा यायला पाहिजे. त्यासाठी ते आले आहेत. एक दिवस मी यशजींच्या घरी बसलो होतो, यश चोप्राजींच्या घरी. तर एक मॅनेजर आणि सेक्रेटरी आले, म्हणाले मुलगा तयार आहे.
तर म्हणाले कसं? म्हणाला सायकलिंग सुद्धा आलीये, घोडेस्वारी सुद्धा आलीये, बॉक्सिंग सुद्धा आलीये. म्हणाले ऍक्टिंग म्हणतात त्यासाठी सुद्धा मेहनत करतोय. बघा, तुमच्या बरोबर चांगली गोष्ट झाली की इतके सिनेमे तुम्ही केलेत हो. की दररोज टीव्हीवर, मोबाईलवर, आयपॅडवर एखादा व्यक्ती कुठेही बघत असेल तर अनुपम खेर सिनेमामध्ये नक्कीच दिसेल. कुठल्या ना कुठल्या सिनेमामध्ये तर हो, असतात. माझ्यापासून वाचू नाही शकत कोणी माणूस. माझी आई माझ्या वहिनीबरोबर पैज लावते की आज पिक्चर असेल की नाही, आणि काय माझी आई जिंकते कुठल्या ना कुठल्या चॅनलवर. हे इतके सारे 540 सिनेमे केले आहेत. कसे वाचणार तुम्ही माझ्यापासून? मी तर तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. मी तुमच्यातील कुणाचा तरी काका आहे, तुमच्या कुणाचा तरी वडील आहे, कुणाचा तरी मामा आहे. आणि ती जी फिल्म आहे ना दिल, ते दिल माझे काका होते. माझे काका खूप कंजूस होते, द्वारकानाथजी, जे 8वी मध्ये 7व्या फेल झाले होते. माझे सगळे कॅरेक्टर्स माझ्या नातेवाईकांकडून मला मिळाले आहेत. तर माझ्या काकांकडे जेव्हा मी पैसे मागायचो तेव्हा ते असे करायचे, नाही असं नको बोलूस, असं नको बोलूस, नको करूस बाळा, नको करूस बाळा, नको करूस. तर त्यांच्यासारख्या मी मिशा लावल्या. दुसरं जे बेटावाला कॅरेक्टर, ते सुद्धा माझे काका होते. म्हणजे काय काय मी केलं होते. त्यांनी, मी ऐकलं की लग्न सुद्धा खूप उशिरा केलं होतं. हो. काका द्वारकानाथजी जेव्हा 45 वर्षांचे झाले होते तेव्हा त्यांनी, माझी संतोष म्हणून एक काकी होती, तर त्यांचं वय असेल काहीतरी 20-22 वर्षांचं. तर माझ्या काकांची सवय होती की ते रागामध्ये त्यांचे डोळे बंद व्हायचे. आणि काकी खूप खोडकर होती. तर ती त्यांच्याबरोबर खेळायची, म्हणजे चेष्टा करायची. तर जसं ते काश्मीरीमध्ये काहीतरी बोलायचे, इट वॉज द मोस्ट फनिएस्ट साईट ऑफ माय लाईफ. आम्ही सगळेजण मुलं बघायचो. ते काश्मीरमध्ये रागवायचे तर डोळे बंद व्हायचे, तर माझी काकी इथून इथे पोहोचायची. जसं त्याचे माझे सगळे कॉमिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते माझे एकतर स्कूलचे टीचर असायचे किंवा माझे फॅमिली मेंबर होते. माझे एक टीचर होते, रजतजी, जे म्हणायचे क्लासमध्ये येताच, ज्यांच्या लक्षात आहे त्यांनी बसून राहा, ज्यांच्या लक्षात नाहीये ते उभे राहा. लक्षात नसेल आणि उभे राहिले तर 4 पट्ट्या पडतील, लक्षात नाहीये आणि बसून राहिले तर 8 पट्ट्या पडतील. तर माझ्या लक्षात असेल किंवा नसेल मी उभं राहायचो आणि गुपचाप 4 पट्ट्या खायचो. तर स्कूलच्या काळामध्ये मी इतक्या पट्ट्या खाल्ल्या आहेत की जर भारत सरकारला माहीत पडलं तर मला स्वातंत्र्य सैनिक घोषित करतील. ऍक्टिंगचं बेस्ट जे मटेरियल आहे ना, ऍक्टिंगचं बेस्ट मटेरियल जे आहे ते तुमच्या आसपासच मिळू शकतं. जसं की ते भाऊ तिथे बसले आहेत, ते प्रत्येक गोष्टीवर माझ्या असं करतायत. त्यांना मी आवडतोय. आता जर कुठल्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला असं करताना दिसून आलो तर तुम्ही समजून जा की या साहेबांना ट्रिब्यूट आहे माझं. अनुपमजी, सत्य हे आहे की तुम्ही तुमच्या फेल्युअरला तुमची ताकद बनवलं. तुम्ही जेव्हा जेव्हा फेल झाला तुम्ही त्याला सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट केलं. ही तुमची खूप मोठी ताकद आहे आणि खूप कॉम्प्लिमेंट करायचं यासाठी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.